कोतवाल आणि भाई राजे पाटील यांना या ठिकाणी त्रिवार अभिवादन करतो। नाभिक समाजाच्या सभागृहाच्या उद्घाटन प्रसंगी माझ्याबरोबर माझे सहकारी उत्तम शेठ कोलंबे, ज्येष्ठ इतिहासकार कोलंबे काका, नाभिक समाजाचे सगळ्यांची नावं घेत नाही, सगळ्यांची ज्याच्यामध्ये सभा मागतो, सगळेच नाभिक समाजातील सर्व ज्येष्ठ पदाधिकारी आणि माझ्या सगळ्या माता भगिनी, गेले 2-2.5 वर्षापूर्वी उपजिल्हा प्रमुख म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची जबाबदारी त्या ठिकाणी स्वीकारली। त्यानंतर खोपोलीमध्ये एक नाभिक समाजाचा कार्यक्रमाला जायचा योग आला। त्या कार्यक्रमामध्ये गेले असताना तिथं आपल्या कर्जत समाजाचे काही पदाधिकारी त्या ठिकाणी होते आणि त्यांनी माझ्या हातात एक कागद दिला आणि त्यांची एक मागणी होती की आपल्या कर्जत तालुक्याला स्वतःचं एक सामाजिक सभागृह त्या ठिकाणी असावं। माझ्याबरोबर असलेले माझे काही पदाधिकारी होते, काही नाभिक समाजाची माणसं होती। त्यांनी मला सांगितलं भाषणामध्ये तुम्ही डिक्लेअर करा। तर मी त्यांना एकच सांगितलं, पहिले आपण पहिले काम करूया आणि काम केल्यानंतर आपण ते बोलूया। त्याच्यानंतर विवार काका रिटायर झाले, त्यांच्या रिटायरच्या कार्यक्रमाला मी त्या ठिकाणी गेलो आणि जसे रिटायर काका झाले त्यांनी दुसऱ्या दिवसापासून मला ही समाजाची मागणी सातत्याने त्या ठिकाणी लावून घेतली आणि जो कार्यक्रमाचा योग होताच तो त्यांच्या काकांच्या माध्यमातून समाजाच्या सगळ्यात शिंदे काका असतील, जाधव सगळेच असतील माझ्याकडे त्या दिवशी आले कर्जतला आणि त्या दिवशी 3 गुंठे जागा हे आपण समाजासाठी त्यांच्या मागणीनुसार आपण त्या ठिकाणी कागदोपत्री त्या ठिकाणी दिली। हुतात्मा भाई कोतवाल यांच्याबद्दल असलेल्या मनामध्ये त्रिवार असा आदर इतिहासकार काकांनी आत्ताच सांगितलं की त्या टायमाला 43 शाळा काढणं, मग त्या टायमाला भाईंचं आपल्या समाजाबद्दल सर्व समाजाबद्दल असलेलं योगदान, भाई कोतवाल असतील, इराजी पाटील असतील, यांची जी मशाल जे आपण प्रत्येक ठिकाणी प्रतीक आहे आणि योगायोगाने तीच मशाल माझ्या पक्षाचंही चिन्ह आहे। म्हणजे असा एक वेगळा योग त्या ठिकाणी आहे। त्या बाईंच्या सगळ्या आठवणी या सभागृहात असाव्या हेच माझं नाभिक समाजाला म्हणणं आहे की उद्या त्या सभागृहामध्ये आल्यानंतर बाईंनी केलेलं काम असेल जे नुसतं कर्जत खालापूर पुरता मर्यादित नाहीये, ते देशात विदेशात त्या कामाची नोंद आहे। ते तुम्ही त्या सभागृहामध्ये ते सगळं मांडलं पाहिजे। आपल्या समाजासाठी एक चांगली अभ्यासिका या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी करावी, जेणेकरून आपल्या समाजाचा कोणी माणसं तालुक्याच्या ठिकाणी येऊन आपला अभ्यास करू शकतील, जेणेकरून समाजाचं प्रबोधन शिकलं तरच होतं। हे बाईंनी त्या टायमाला 1942 साली जो ओळखलंय, तर आपण त्या सभागृहामध्ये एक असा अभ्यासिका मालिका त्या ठिकाणी तयार करावी अशी एक तुम्हाला माझ्याकडून विनंती आहे। माझा पूर्ण नाभिक समाजाला या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो, कारण 2-2.5 वर्षामध्ये या समाजाने मला नेहमीच जेव्हा त्यांचा कार्यक्रम असेल तेव्हा प्रमुख पाहुणा म्हणून मलाच त्या ठिकाणी त्यांनी बोलवलं, नेहमीच माझ्या ठिकाणी आदर केला। आणि आम्ही जरी नाभिक समाजामध्ये जन्माला आलो नसेल, पण या प्रत्येक समाजाचं प्रत्येक घटकाचं आपण काहीतरी देणं लागतो, या भावनेतूनच 15 वर्ष नगरसेवक म्हणून काम करत आलो आणि ज्यावेळेस पक्षाने जबाबदारी दिली तिथपर्यंत विधानसभेमध्ये उपजिल्हा म्हणून काम करत आलोय। कालच तुम्ही सगळे नाभिक समाजाचे त्या ठिकाणी पदाधिकारी आहेत, मंदिरात उभा आहे। कालच उत्तम शेठ त्या ठिकाणी आहेत, काका ठिकाणी आहेत। कालच मला सकाळी 11 वाजता फोन आला, स्वतः उद्धव साहेबांनी मला त्या ठिकाणी बोलवलं। मला नितीन बोलतात तू मातोश्रीला निघून ये। माझ्याबरोबर उरणचे मतदारसंघाचे मनोहर शेठ त्या ठिकाणी होते। दोघांना गेल्यानंतर पहिला शब्द केला, नितीन तयारी कुठपर्यंत चालली आहे? मी गणपती नंतर येतोय, तुम्हाला दोघांना तिकीट त्या ठिकाणी डिक्लेअर करतोय आणि तुम्ही कामाला लागायचंय। म्हणजे कसा योग असतो ते बघा की म्हणजे आपण जेव्हा
एक स्वच्छ मनाने काम करत असतो तेव्हा वरचा आपल्या नेहमीच पाठीशी असतो. त्यांनी मला सांगितलं सगळ्यात आधी मला या कर्जत कालापूरमध्ये तुम्ही ज्या ठिकाणी बोलाल या उरण आणि दोनच्या मध्य ठिकाणी मला बोलवा, आपण त्या ठिकाणी तो मेळावा घेऊन तो हे करणार आहे. हा या कार्यक्रमाचा विषय नाही आहे, पण सांगण्याच्या योगात तुम्हाला सांगतो म्हणजे काम करत असताना आपल्याला प्रत्येक समाज घटकाला ते प्रामाणिकपणे काम करायचं आहे. आणि भाई कोतवाल असतील, हिरा पाटील असतील, यांनी जो मार्ग या देशाला दाखवला, या समाजाला दाखवला, त्या पायाला पाऊल ठेवून त्यांचा आदर करत आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये काम करायचंय हेच या ठिकाणी नमूद करतो. पूर्ण नाभिक समाजाचं परत एकदा मनापासून अभिनंदन करतो की आज तुमच्या हक्काची जागा तुम्हाला त्या ठिकाणी भेटली. लवकरच त्या ठिकाणी सभागृह भव्य दिव्य असं व्हावं ही पूर्ण समाजाची इच्छा आहे, ती माझी आणि आमच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांच्या ठिकाणी इच्छा आहे. त्यांना लागणार जे काही योगदान असेल याच्या पलीकडे ते पण करायची तयारी आमची सगळ्याच शिवसेना पक्षाची आहे हे या ठिकाणी नमूद करून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.